नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, खासदार अरविंद सावंत यांच्याकडे डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांची निवेदनाद्वारे मागणी। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा करिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याकरिता समाजसेवक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त यांनी खासदार अरविंद सावंत यांना निवेदन देऊन आपण केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा अशा मागणीचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे समाजाला दिशा व चालना देणारे ठरले आहे। महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते। अशा या साहित्यरत्नाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने समाजसेवक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे हे सातत्याने पाठपुरावा करीत आहे। आज 15 जुलै रोजी डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथे खासदार अरविंद सावंत आले असता त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी निवेदन दिले। यावेळी राजेश अवचार, पुरुषोत्तम वाघमारे, रवी तायडे, गजानन करडे, पवन मोरे, गोलू तायडेसह परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी उपस्थित होते। आज खासदार अरविंद सावंत अकोला दौऱ्यावर आले असता पंजाबराव कृषी विद्यापीठ या ठिकाणी त्यांना भेटून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशा आशयाचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली। गेल्या अनेक वर्षापासून परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा याकरिता परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत असताना आज अरविंद सावंत खासदार या ठिकाणी आले आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून केंद्र शासनाकडे आपण पाठपुरावा करावा अशी विनंती करून त्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी परिवर्तन युवक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।